नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनणार आहे परफेक्ट जाळीदार ढोकळा. परफेक्ट मेजरमेंटने जाळीदार ढोकळा कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहे. जाळीदार ढोकळा चवीला तर इतका खमंग लागतो, पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जाळीदार ढोकळा तयार होणार तुमचा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अशा प्रकारे पसरट भांड्यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी घेतलं आहे. त्यामध्ये मी आता 2 चमचे इतकी आपली गोड साखर घालणार आहे. त्यानंतर त्यामध्ये मी सायट्रिक ॲसिड वापरणार आहे. खांडेकर्स बेस्ट क्वालिटी सायट्रिक ॲसिड आहे, हे मी अर्धा चमचा वापरणार आहे. साखर व सायट्रिक ॲसिड पाण्यामध्ये घालून छान आपल्याला विरघळवून घ्यायचे आहे. तर मी अशा प्रकारे ही चमच्याने हलवून विरघळवून घेते. सायट्रिक ॲसिड व साखर पाण्यामध्ये अशा प्रकारे छान विरघळली आहे. आता त्याच पाण्यामध्ये मी मोठा कप फुल्ल भरून बेसन घेतलं आहे, ते छान चाळून घेणार आहे. बेसन यामध्ये घालताना चाळूनच घालायचं, तरच आपला ढोकळा जाळीदार बनतो. बेसन मी अशा प्रकारे आता चाळून घेते. तर बेसन माझं चाळून झालं आहे. त्यानंतर मी आता हे बेसन पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेते. ढोकळ्याचं बॅटर बनवण्यासाठी अशा प्रकारे पसरटच भांडं घ्या, जेणेकरून तुम्हाला बॅटर व्यवस्थित हलवता येईल. तर आता यामध्ये मी पुन्हा अर्धा कप पाणी घेणार आहे. लागेल इतकंच मी पाणी वापरणार आहे. एकदम अर्धा कप पाणी पूर्ण वापरायचं नाही. तर मी थोडं थोडं करून मी हे पाणी 2दा वापरणार आहे. त्यानंतर म्हणजे आपल्याला टोटल पाणी पूर्ण 1 कपाला 4 ते 5 चमचे कमी राहील इतकेच आपल्याला पाणी वापरायचे आहे. तर मी अशा प्रकारे हे दुसऱ्यांदा थोडं पाणी वतलं आहे त्याच कपामधलं. त्यानंतर उरलेलं मी पाणी तुम्हाला दाखवते की किती पाणी उरलं आहे. म्हणजे जितकं बेसन असेल तितकंच पाणी घ्यायचं आहे, पण पाणी त्यामध्येही आपल्याला 4 चमचे कमी वापरायचं आहे. तर मी हे पाणी मिक्स करून अशा प्रकारे पूर्ण बेसन छान मिक्स करून घेते. बेसनमध्ये अजिबात गाठी राहून द्यायच्या नाहीत. आता मी बेसन मिक्स करून घेते. अशा प्रकारे झालंच आहे माझं बेसन मिक्स, अजिबात ह्यामध्ये गाठी नाही आहेत बघा. तर आता मी जे नंतर अर्धा कप पाणी घेतलं होतं त्यातलं इतकं पाणी उरले आहे. तर इतकं पाणी हे उरतं, म्हणजे पूर्ण आपल्याला 1 कप पाणी वापरायची गरज पडत नाही. तर अशा प्रकारे माझं झालेलं आहे बेसन पूर्ण मिक्स करून. तर याला आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर मी याच्यावरती एक झाकण ठेवून थोड्या वेळासाठी मी ठेवून देते. अशा प्रकारे माझ्याकडे एक केक टीन आहे, त्याला मी ब्रशच्या साहाय्याने ह्याला तेल लावून घेते. छान तेल लावूपर्यंत बॅटर आपलं छान रेस्ट होईल, म्हणजे 10 ते 15 मिनटं होऊन जाईल. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते बेसन आपलं पाण्यामध्ये एकदम छान भिजेल. तर आता माझं हे तेलही लावून झालं आहे. अशा प्रकारे सगळीकडे तेल लावून घ्यायचं. 10 ते 15 मिनटं झाले आहेत. तर आपलं बेसन पाण्यामध्ये छान भिजलं आहे. तर आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मी अर्धा चमचा इतकं मीठ घातलं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये घालायचे 2 चमचे इतकं तेल घालायचं आहे. तेल घालून ह्याला पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर गॅसवरती मी पाणी ओतून स्टीमर ठेवून घेतलं आहे. पाणी उकळेपर्यंत आता आपल्याला ह्यामध्ये इतका सोडा घालायचा आहे. अर्धा चमचाही नाही, अर्ध्या चमच्याला थोडासा कमी घालायचा आहे. तर हा घातला आहे. मगाशी जे कपामध्ये पाणी उरलं आहे त्यातलंच मी 2 ते 3 चमचे मी पाणी वापरणार आहे. सोड्यावरतीच आपल्याला पाणी घालून घ्यायचं, त्यामुळे सोडा छान ॲक्टिव्ह होतो. सोडा घातल्यानंतर त्यावरती पाणी घातल्या लगेच आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. बॅटर किती छान फ्लफी तयार झालं आहे, त्यामुळे आपला ढोकळा जाळीदार तयार होतो. आता बॅटर हलवून झालं आहे. तर आता मी केक टीनला जे तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये मी हे बॅटर ओतून घेते.
भांड्याला अशा प्रकारे 1-2दा टॅप करून घ्या, म्हणजे त्यामध्ये एअर तयार झाली असेल तर निघून जाईल. आता स्टीमरमधलं पाणी छान उकळलं आहे, तर ह्यामध्ये मी केक टीन आहे ज्यामध्ये आपण ढोकळ्याचं बॅटर घातलं आहे ते यावरती ठेवून घेते. त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून द्यायचं. गॅसची फ्लेम फुल ठेवून ढोकळा 10 ते 12 मिनिटे वाफवून घ्यायचा. माझी 10 ते 12 मिनिटे झाली आहेत. ढोकळा बनला आहे की नाही ते बघूया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टूथपिकने बरोबर मध्ये टूथपिक अशा प्रकारे घालून ढोकळा आपला शिजला आहे की नाही तो चेक करून घ्या. तर माझा हा परफेक्ट शिजला आहे. टूथपिक एकदम क्लीन निघाली. ढोकळ्याचे भांडे स्टीमरमधून काढून थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं. ढोकळा आता थंड झाला आहे, तर चाकूने त्याच्या कडा अशा प्रकारे सोडवून घ्यायच्या. तर मी हा काढून घेते बाहेर. बघा किती छान इतका स्पंजी आणि जाळीदार ढोकळा तयार झाला आहे आणि सहज टीनमधून बाहेर निघाला. ढोकळा आता एका प्लेटमध्ये ठेवून चाकूने त्याचे अशा प्रकारे मी पीस करून घेते. इतका खमंग आणि परफेक्ट जाळीदार ढोकळा तयार झाला आहे आपला. आता यावरती आपण तडका ओतून घेऊया. तडक्यासाठी मी इथे 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची. तेल गरम झाल्यानंतर मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरेही छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्याची पानं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्याचे तुकडे घालायचे आहेत. आता या स्टेजवरती तुम्ही ह्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी घालून साखर घालून तुम्ही तडक्यामध्ये तडका तयार करू शकता. पण माझ्या घरी पाणी घातलेला तडका आवडत नाही, म्हणून मी फक्त तेलाचा तडका तयार केला आहे. तर मी ढोकळ्यावरती हा पूर्ण ओतून घेते. ढोकळ्यावरती ओतण्याच्या आधी तेल हे छान थंड झालं पाहिजे, मगच आपल्याला हा तडका ढोकळ्यावरती ओतून घ्यायचा आहे. इतका छान खमंग जाळीदार ढोकळा तयार झाला आहे. ढोकळ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर नक्की करा. कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.